हाय नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर हा दिवस आहे दुसरा दिवस. काल मी तुम्हाला मेहंदी फंक्शन वगैरे हे जे काही होतं नवरीचं स्वागत वगैरे केलेलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आता हा आहे लग्नाचा दिवस. म्हणजे आमच्या इकडे 2 दिवस लग्न असतं. पहिल्या दिवशी असतो सकाळी पाणी भरायचा कार्यक्रम आणि लगेच संध्याकाळी हळद असते 5 वाजेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न लावायचं, म्हणजे आम्ही त्याला टाळी म्हणतो. असं 2 दिवसाचं लग्न असतं. तर हा आता पाणी भरण्याचा दिवस आहे, म्हणजे पाणी भरायला जाणार असं म्हणतात. तर सगळ्या गावामध्ये नवरदेव नवरी जे आहेत ते फिरतात आणि मस्त डान्स वगैरे जे काही आहे ते चालू असतं. आधी सुरुवातीला नवरदेवाला ओवाळण्या वगैरे घालतात आणि मग डान्स होतो. तर मस्त छान इथे तयार वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही तिघी चारी जणी सगळ्याजणी तयार झालेलो आहोत. ही माझी बहीण आहे, तिकडे एक माझी वहिनी आहे. अशा आम्ही तिघीजणी इथं तयारी आमची चालू होती आणि लग्न असलं म्हणजे काही विचारूच नका, इतकी घाई असते सगळ्यांची. तर बस काय सांगू. आणि ही जी साडी मी घातलेली आहे ना, ती आता मागे मी इंदोरहून आणलेली होती आणि तुमच्यासोबत शेअर केलेली होती. इतकी मस्त आहे ना आणि छान पण वाटत होती. तर ती घातलेली होती सकाळी. सगळ्या जणींनी घागरा वगैरे घालायचं ठरवलेलं होतं, पण आता ही नवीन आणलेली होती. म्हटलं घागरा नको एवढा, त्यामुळे मग मी ही साडीच घातलेली होती आणि मस्त वाटत होती साडी. त्यानंतर मग आता इथे तयारी चालू आहे. तर सगळेजण असले ना की इतकं काही एकमेकांची गोष्टसुद्धा समजत नाही, इतकं जास्त. म्हणून तुमच्यासोबत व्हिडिओ जो आहे ना शेअर करायला थोडा उशीर झाला. लगोलग काही व्हिडिओ लग्नाच्याच दिवशी टाकता आले नाही, कारण सगळे असले म्हणजे. आणि मुलं तर विचारूच नका. वाईजवर वगैरे करायचा म्हटला तर मग मुलांची जास्त हे चालते. आणि सगळेजण एकत्र असले ना आपल्याला पण मोबाईलला हात वगैरे लावायचा वाटत नाही किंवा आपल्याला पण वेळ नसतो. त्यामुळे म्हटलं चला निवांतच आपल्याला 2 दिवसानंतर व्हिडिओ शेअर करूया. आता जागा आहोत पाणी भरायच्या कार्यक्रमाला आणि गल्लीतच असल्यामुळे आवाज वगैरे खूप आहे. तर छान तयार वगैरे झालेले आहे. आता जागा आहोत पाणी भरायच्या कार्यक्रमाला. इथून घ्या का, इथून घ्या का, इकडे पण आहे ना गाडी. नवीन जोड पाहते.
पाणी भरायचा कार्यक्रम झाला म्हणजे आम्ही इकडे जेवायला आलेलो होतो. बाकीच्या जणी आचण्यासाठी नदीवरती जातात, जे पाणी भरणाऱ्या असतात त्या, आणि आम्ही इथे जेवायला आलेलो होतो सगळ्याजणी. तर जेवणामध्ये तुम्ही बघितलंच आमच्या इकडचं जे काही फेमस आहे ते होतं, म्हणजे वरणबट्टी, वांग्याची भाजी असते किंवा चवळीची भाजी असते, मिरच्यांची भाजी असते. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला व्हिडिओमधून दाखवत असते की आमच्या इकडचं फेमस काय आहे. तर दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर घरी गेलो आणि हा जो काही लूक आहे तो आहे हळदीचा, म्हणजे हळदीच्या वेळेसचं शूट केलेलं आहे. जास्त काही यावेळेस ना, आधी जसं तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं ना तसं यावेळेस काही नव्हतं. जास्त खूप कमी शूट केलं गेलं, कारण मोबाईलमध्ये ना स्टोरेज खूप जास्त झालेलं होतं. त्यामुळे जितकं घेता येईल तेवढं घेतलेलं आहे. तर हे हळदीचं टायमिंगचं आहे आणि हळदीच्या वेळेस ह्या सगळ्या आम्ही बहिणी आहोत. सगळ्याजणी एका ठिकाणी आम्ही एकाच ठिकाणी बसतो. सगळ्याजणी काही गाड्या असतात की लग्न लावायचं असतं, हळदीचा कार्यक्रम असला की आता इथे हळद लावली जात आहे नवरदेव नवरीला. आणि हळदीनंतर मग रात्री बीचचा कार्यक्रम असतो. तो काही तुमच्यासोबत मी शेअर केलेला नाही आहे, फक्त हळदीचाच कार्यक्रम मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि हळद वगैरे लागल्यानंतर मग रात्री 12-1 वाजेपर्यंत बीचचा कार्यक्रम चालतो आणि त्यानंतर हे जे काही आहे हे लग्न लावायचं. तर लग्न लावायच्या वेळेस नवरदेव आणि नवरी यांची इतकी छान आणि मस्त एंट्री झाली होती ना, तर खरंच सांगते, आता नवीन म्हणजे इतकं काय काय निघतं आहे ना नवीन. जेव्हा आपण लग्नांना जातो गावाकडे वगैरे तेव्हा आपल्याला कळतं की काय काय नवीन जे आहे ते आहे असं. आणि आता इथे मंडपामध्ये मस्त छान अशी एंट्री जी आहे ती नवरदेव आणि नवरीची झालेली होती आणि मस्त वाटत होतं बघायला. सौभाग्यवती कांक्षिणी जय श्री. आमच्या गावाकडे आहे ना अशाच पद्धतीने मस्त छान विठ्ठल मंदिरामध्ये आहे ना मंडप टाकलेला असं, म्हणजे माझ्या माहेरी. आणि असं मोकळ्या जागेमध्येच लग्न लागतं, म्हणजे हॉल वगैरे असं नसतं. पण इतकं छान आणि मस्त वाटतं ना, खूपच जास्त छान वाटतं. आणि मोकळी जागा असल्यामुळे सगळी जी काही व्यवस्था आहे ना ती मस्त छान पद्धतीने करता येते. शेवटी इथं लग्न जे आहे ते लागलेलं होतं आणि 2 दिवसाचा लग्नाचा व्हिडिओ मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेला होता, कारण मोबाईलचा प्रॉब्लेम, स्टोरेज खूप जास्त फुल झालेलं होतं त्यामुळे. आणि ही जी काही केळीच्या पानावरती आमच्या इकडे वाढलेलं असतं ना जेवण, त्याच्यावरती जेवण करायची मज्जा तर काही वेगळीच असते. म्हणजे असं खाली जमिनीवरती बसायचं आणि केळीच्या पानावरती मस्त छान असं जेवण वाढून ते जेवण करायचं. मस्त इथे बटाट्याची भाजी होती, पुरी होती, शेव होती आणि मोहन दाल होता, डाळ भात वगैरे असं छानपैकी मस्त असं जेवण होतं. परत मिरच्यांची भाजी होती आणि चवळीची भाजीही होती आणि मठ्ठा होता जेवण झाल्यानंतर पिण्यासाठी. तर असं मस्त छानपैकी जेवण झालेलं होतं लग्नातलं. आणि लग्नसुद्धा खानदेशातलं खूप छान अशा पद्धतीने आमच्या इकडे लग्नाचा किंवा लग्नामध्ये जेवणाचा कार्यक्रम जो आहे तो असतो. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर हा व्हिडिओ खानदेशातून बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा अजूनही तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय खानदेश.